राम नारायण राम। हे सर्व काही कोणाच्या आदेशाने चालत आहे? हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे? त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे समजावे? हे संपूर्ण जग कोणत्या शक्तीच्या प्रेरणेतून चालत आहे अशी भावना कशी निर्माण होते? तो कलाकार कुठे आहे? सामान्यतः हे सर्व सांगता येऊ शकते, परंतु जर घड्याळाला प्रत्येक क्षणी हलवावे लागले, प्रत्येक तासाला ते दुरुस्त करावे लागले, तर कोणीही ते वापरणार नाही। तसेच या विश्वातही सर्व काही एका ठराविक नियमांनुसार आपोआप चालत राहते। आपल्या सुरांच्या नियमांमध्ये चैतन्य कण अशा प्रकारे ठेवलेले आहेत जसे की या महाशून्यात धुळीचे कण विखुरलेले असतात। हे अतिशय सूक्ष्म असले तरी गतीच्या हालचालीमुळे वाढून पृथ्वी, सूर्य आणि ग्रह निर्माण होतात। खरंतर अनेक कण एकत्र आल्यावर पृथ्वी तयार होते। असंख्य वाळूचे कण एकत्र आल्यावर एक देश बनतो। ज्या गोलाकार वस्तूला मृण्मय पृथ्वी म्हणतात, तीही असंख्य अणु आणि परमाणु यांच्या मिश्रणाने बनलेली आहे। मातीचे स्वतःचे असे कोणतेही स्वरूप नाही, त्यामध्ये पाणी आहे, वाफ आहे, अग्नी आहे आणि हे सर्व केवळ सूर्यापासूनच येऊ शकते।